नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात। आज कपिल सिब्बल पुन्हा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद मांडणार। आमदार अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद होईल। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर। कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं। कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद। विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले। अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे, कपिल सिब्बल यांचा घणाघात। कपिल सिब्बल आज गोंधळलेल्या अवस्थेत होते। निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिल्याचा ठाकरे सेनेकडून वारंवार उल्लेख। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांची काल टीका। निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव। अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली। सुनावणी न घेता आयोगानं फुटीर गटाला पक्ष चिन्ह दिलं। संजय राऊतांचं टीकास्त्र। एक महत्त्वाची बातमी, हिंगोलीत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांचं साडी नेसून आंदोलन। विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी नसल्याने साडी नेसून आंदोलन केलं गेलंय। साडी नेसून डोक्यावर हंडा घेऊन दिगंबर जाधव यांनी आंदोलन केलंय। विद्यार्थ्यांना सोबत घेत ग्रामपंचायत कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला। शाळा व्यवस्थापन समिती वडगाव, केंद्र जवळपांचा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील शाळा समिती अध्यक्ष असून आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आज 2 महिने झाले विद्यार्थ्याला पियायला पाणी नाही। ग्रामसेवक साहेबाला वारंवार विनंती केली, परंतु ग्रामसेवकांनी ठाकरेंच्या वकिलांकडून निवडणूक आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू आहे। आयोगावर खापर फोडण्याचं काम सुरू आहे। आमचा युक्तिवाद सुरू झाल्यावर तुम्हाला खरं काय ते कळेल, नरेश मस्केंचा दावा। खासदारांची दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासानी बैठक संपन्न। मतदारसंघातील कामांबाबत शरद पवारांकडून विचारणा। अमोल कोल्हे यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर या बैठकीला महत्त्व। सुप्रिया सुळेंचा आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीत प्रवास। जलसंधारण संदर्भात राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला उपस्थिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पुण्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। मनसेच्या पुणे शहर कार्यालयात 11 वाजता बैठकीचं आयोजन। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासानी दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिट बैठक। राजकीय घडामोडींसह निधी वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। चोर तो चोर वर शिरजोर असं अमित शहांचं झालंय। संसदेतील चर्चेसाठी शहांनी पत्र लिहिणं हे हास्यास्पद आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अमित शहांवर टीका। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाबाबत आढावा बैठक। या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। सकाळी 11 वाजता आढावा बैठक होणार। नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची संघटनात्मक मोर्चे बांधणी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर। मतदार नोंदणी आणि निवडणूक तयारीचा आढावा घेणार, तर मतदार नोंदणीचा अंतिम टप्पा सुरू असल्याने भाजपचं विशेष लक्ष आहे। सोलापूरच्या तांदुळवाडीत मनोज जरांगे यांची सांगता सभा। मी कधीही जीव द्यायला तयार, सांगता सभेत जरांगेंचं विधान। राजकीय आणि सामाजिक आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय। 31 मार्च 2027 पर्यंत ज्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल होतील असे खटले मागे घेतले जाणार। मराठी फलकांबाबत पालिका विधी आणि न्याय समितीची आज बैठक। मराठीत नामफलक न लावणाऱ्यांवर कारवाईबाबत चर्चा होणार। दुपारी 1 वाजता पालिका विधी आणि न्याय समितीची बैठक। 17 ऑगस्टपासून मराठी न आल्यास रिक्षा टॅक्सी चालकाचं लायसन्स रद्द होणार आहे। जुजबी मराठी न आल्यास चालकाला 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल। महिनाभरात मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय। ध्वजारोहणासाठी नावं जाहीर, अजून पालकमंत्रीपदाची घोषणा नाही। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावले अजूनही वेटिंगवर। 15 ऑगस्टला नाशकात गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार। आदिती तटकरे कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करणार। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दिल्लीतील आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या उपस्थितीवरून अभिजित दिपके आणि इतरांविरोधात इंदोर गुन्हे शाखेकडे तक्रार। मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीची तक्रार। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी।
स्वतःला कॉक्रोच म्हणणारे गटारात राहत असतील. सीजेपीवरील प्रश्नावर कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य. कॉक्रोच गटारात राहतात, कंगना रनौत यांचा हल्लाबोल. महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य पेन्शन अधिनियमाला नागपूर खंडपीठात आव्हान. माजी आमदार आयुष्यभर 50,000 रुपये पेन्शन देण्याच्या निर्णयाला हे आव्हान आहे. विधिमंडळ सदस्य पेन्शन अधिनियम बेकायदेशीर असल्याचा या याचिकेत दावा आहे. सातबारा किंवा इतर अधिकारात नावं नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा महसूल विभागाचा निर्णय. राज्यातील 2,31,000 शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना 15 दिवसात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. अयोध्येतील राम मंदिर मुख्य कार्यकारी अधिकारी निवड प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात. अंतिम फेरीत 16 उमेदवारांच्या थेट मुलाखती पार पडल्यानंतर 3 नावांचं पॅनल ट्रस्टकडे सुपूर्द होणार. राम मंदिराच्या सीईओ पदासाठी देशभरातून 5,585 अर्ज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी अनुसूचित जाती घटकातील महिलांना 319,53,00,000 रुपयांचा निधी मंजूर. रक्षाबंधनापूर्वी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी केला वर्ग. महाराष्ट्रातील विविध सेवा भरती परीक्षांची पद्धत अधिक सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय. या समितीत पोलीस महासंचालकांचाही समावेश. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय. खासगी कोचिंग क्लासच्या मनमानीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र मसुदा तयार. नव्या कायद्यानुसार प्रत्येक कोचिंग क्लासची नोंदणी सक्तीची. रोखीमध्ये फी घेण्यावर निर्बंध. कोकण रेल्वेची कार रो-रो सेवा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय. ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे कोकण रेल्वेकडून ही सुविधा बंद.